जाम होता आज म्हणून ते. हां चला मित्रांनो, आपण आता निघालो आहे परतीच्या मार्गाला. पुन्हा एकदा साकोरा ते नाशिक आपल्या त्या लिजेंडरी रिक्षाने. मोरया मोरया जय. नाही सुंदर असं माझं गाव मित्रांनो. रिटर्न चाललोय, बिलकुल सोडायची इच्छा नव्हती गाव, पण मजबुरी जिम्मेदारी या गोष्टींमुळे गाव सोडण्यास भाग पडलं मला. नाही तर आपलं गाव सोडायची इच्छा कोणाची होती राव. आताही जाताना मुळीच इच्छा होत नाही गावातून परत रिटर्न दुसऱ्या शहरात जावं असं. गावासोबतची नाळ आपली जोडलेली असते, ती कायमस्वरूपी आपल्याला तीच आणि तीच ओढ लावते. नांदगावला बस स्टँडच्या समोर आपल्या मित्राचं ज्यूस सेंटर आहे. तुम्हाला लागू इतका क्वालिटी ज्यूस बनवतो ना भाऊ, डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट खल्लास आहे. भाऊ दाखव तुम्हाला 2च मिनिटात थांबा. हे बघ नाव पाहून घ्या तुम्ही दुकानाचं, माऊली ज्यूस सेंटर. आणि मालक पाहून घ्या तुम्ही, गाणा मालक पाहून घ्या. अरे वा, पाहून घ्या कसा आहे मालक. लाईक करा, फॉलो करा. माऊली ज्यूस सेंटर. माऊली ज्यूस सेंटर. हे बघ नांदगाव बस स्टँड इकडे. नांदगाव बस स्टँड दिसतंय तुम्हाला इकडं. हे बघ भाऊच्या हातात पाहून घ्या. डायरेक्ट आल्याबद्दल धन्यवाद. मान बघा काही बदकावणी आलो राहील. हिंगावला ना बाय गांग 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 खाल्लास त्या. फॉरनर आलेले आहेत मित्रांनो. अरे याला ओळखलं नव्हतं मी आधी, रुमाल बांधलं तरी. अय रुचा इकडे ना. हे बा मित्रांनो, हा पण आपला बालपणीचा मित्र आहे. हा माऊली ज्यूस सेंटर इकडं. हा गाडा मालक आहे ना. अरे भाऊ बोल ना, चेहरा दाखव ना. काय मदत करू का? त्याची मुलाखत घेऊन झाली. हो सांडू राहिले भाऊ. 11 क्लासची बुकिंग आहे, मोठ्या बुकिंग घेत होतो. म्हणजे ही सगळी पब्लिक आपली का? बेबी डॉलच्या वाल्यासारखा. तेव्हा मित्रांनो गर्दी पाहून घ्या. सगळे वेटिंगला आहे, सगळे वेटिंगला आहे पब्लिक. डॉली डॉली चाय जबरदस्त. तेव्हा मंडळी आपली डायरेक्ट लहानपणाचे मित्र आहे. हा डायरेक्ट मराठी शाळेची सोबती आहे. चला तुझे भाऊ येऊ का? जयंती म्हटलं. गाडा मालक धन्यवाद आल्याबद्दल तुमचे मनापासून. बास मान मुडल. दोस्त घेतले का? हा मग दोस्त घेतलेला. शॉपचा ऍड्रेस पण देऊन टाक ना. शॉपचा ऍड्रेस सांग एकदा. आमचा ऍड्रेस आहे नांदगाव बस स्थानकच्या समोर, माऊली ज्यूस सेंटर. नांदगाव बस स्थानकच्या समोर माऊली ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटर. लावा ताकद. चला. हा चाल. ट्रान्सपोर्टच्या काय तुमचं काय अपडेट भेटून जातं व्हिडिओ मध्ये. एवढं काय. येऊ का मग? चला बाय बाय. बाय 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 बाय. गाडी कोणती होती? ए अरे आपल्याकडे 2 गाड्या आहे. 3 गाड्या होत्या. 10 तारखेला नवीन येणार. 10 तारखेला येत होती. चालले. चला मित्रांनो निघालो आहे आपण आता. हे बघा मित्रांनो, नांदगावचं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनचं आपलं नवीनच काम झालेलं आहे मित्रांनो. हे कमानीचं वगैरे खूप सुंदर पद्धतीने बांधकाम झालेले तुम्ही बघू शकता. हो भाऊ, आपलं नांदगावचा विषयच खोल आहे, काय विषय नाही. आणि इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही, नांदगावमध्ये एक मुख्य आकर्षण असं पद्धतीचं काम झालेलं आहे मित्रांनो. आणि त्याचं नाव म्हणजे शिवसृष्टी.
आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक इथं उभारलेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो, आता गाडीला आपल्या भूक लागलेली आहे आणि मग आपण आता मनमाडच्या CNG पंपावर थांबलेलो आहे आणि गाडीचं आपण पोटभर गाडीला खाऊ घालू आता आणि मग निघू मित्रांनो. थांबे, उतरून घेऊ दे बाबा. थांब रे ये माग. याला क्रॉस करतो रे, थांब. मनमाडच्या बाहेर निघालो मित्रांनो आपण. आता चाललोय चांदवडच्या दिशेने. मग चांदवडवरून सरळ नाशिक. करून द्यायचं त्यांना. तो अजून पिंपळगाव क्रॉस केले त्याला टाइम लागणार. मित्रांनो सगळंच पाट्याला उतरलंय. आई ग, चला मित्रांनो आपण थांबलोय आता सगळंच फाटला आणि आपल्याला लागली भूक आणि आपण करणार आता नाश्ता. गरम काय गरम अच्छा काढून द्याल. काय काय पावडे घेऊ. हा, प्लेट भजी घेऊ. चालेल. 3 पावडे द्या आणि 1 प्लेट भजी. तिथंच खायचं ना? हो इथंच. बसा. दुपारचं लग्नातलं जेवण अरे भूक लागली ना. त्याला विचारू, गौरव नाश्ता करू का ते आम्ही? पैसे देशील ना? करावं आता काय. याला होता माणूस पाहिलं मित्रांनो. आता मन सोबत का 5-50 काहीतरी झाले. अशा पद्धतीने नाश्ता करून आपण परत त्याच जोमात फुल एनर्जी सोबत निघालोय मित्रांनो नाशिककडे. प्रिंटेड वाला होता. प्रिंटेड मध्ये जो डबल एक्सेल आहे ना, नजारा बघा मित्रांनो तुम्ही. वा वा वा. सगाना हमको तसल्ली तो मिल गई. जो खिल गई. हमको जिसका हमको जिसका नसीब में नहीं था तो हमको मिला नहीं. नसीब में नहीं था तो हमको मिला नहीं. जेव्हा नाही बसणार तिथं. आणि मित्रांनो आपण पिंपळगावच्या टोल नाक्याजवळ आलेलो आहे. आणि जर मित्रांनो कोणाला माहीत असेल की हे नेमकं काय बनतं आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. मी खूप दिवसाचा विचार करतो आहे की नेमकं आहे तरी काय, बनतं आहे तरी काय. तुम्हाला कोणाला जर माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुमच्यामुळे मलाही माहिती होईल.
अशा प्रकारे आपण नाशिकमध्ये एंटर केलेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी. सिटी लाईट्स तुम्ही बघू शकता. आणि नाशिकमध्ये एंटर केल्या केल्या आपल्याला जास्त नाही पण थोडीशी ट्रॅफिक लागलेली आहे इथं. पण बघू शकता आम्ही थांबलेलो आहे एका जागेवरती. हां, जास्त वेळ काही नाही पण थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं आणि लगेचच ट्रॅफिक क्लिअर झाली मित्रांनो. आपल्या नाशिकमध्ये तसंही काही जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये आपल्याला थांबायला लागत नाही. तेवढं तरी चांगलं आहे आपल्यासाठी. आणि आता सातपूर MIDC मित्रांनो आम्हाला एक रिक्षा दिसली. तिचा भयंकर ॲक्सिडेंट झालेला होता. पुन्हा तेच सांगेल माझ्या सगळ्या मित्रांना की प्लीज सगळ्यांनी सेफ चाला, स्वतःचा जीव वाचवा आणि समोरच्याचा जीव वाचवा मित्रांनो. अशा प्रकारे आपण आलेलो आहे आपल्या एरियामध्ये. पार्थ पॅलेस हॉटेलपासून आपण टर्न मारलेला आहे मित्रांनो आणि वरती निघालो आहे आपल्या सोसायटीकडे जायला. चांगली पारी आहे. अशा प्रकारे फायनली आपण आपल्या सोसायटीच्या गेटमधून आतमध्ये एंटर करत आहोत मित्रांनो. आणि हा प्रवास खरंच खूप चांगला होता आणि तुम्ही सगळे सोबत होते त्यामुळं अजूनही खूप जास्त चांगलं झालं मित्रांनो. असेच सोबत राहा, असेच आपण सोबत प्रवास करू, आम्ही आनंद घेऊ, आम्हाला बघून निश्चितच तुम्ही आनंद घ्याल अशीच अपेक्षा आहे. अशा प्रकारे आपण आपल्या सोसायटीमध्ये आलेलो आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारे हा ब्लॉग इथेच संपत आहे असं जाहीर करतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना राधे राधे. भाऊ पूर्ण घेतो मी.